तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। राष्ट्रसंतांच्या कार्यापासून समाजाने प्रेरणा घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण शुकदास उद्धवराव गाडेकर महाराज यांनी केले। राष्ट्रसंत तुकोजी महाराज, आडकोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त 22 डिसेंबर रोजी जामोद येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रार्थना मंदिरात आयोजित कीर्तनातून उद्बोधन करताना ते बोलत होते। जामोद येथे यंदाही राष्ट्रसंत तुकोजी महाराजांच्या 57व्या पुण्यतिथी व अडकोजी महाराज तथा गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सवानिमित्त येथील श्री गुरुदेव सेवा मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने विविध धार्मिक कार्यक्रमांसह राष्ट्रीय कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्ताने जामोद येथील श्री गुरुदेव सेवा प्रार्थना मंदिरात सकाळी 6 वाजता सामूहिक ध्यान, यानंतर सकाळी 9 वाजता राष्ट्रसंतांच्या प्रतिमेची वाजत गाजत श्री गुरुदेव सेवा भजनी मंडळ, ढोलाचे भजनी मंडळ व महिला भजनी मंडळाच्या वतीने गावातून राष्ट्रसंत तुकोजी महाराज यांच्या प्रतिमेची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर सकाळी 11 वाजता श्री गुरुदेव सेवा प्रार्थना मंदिरात काल्याच्या कार्यक्रमानंतर दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला। त्यानंतर सायंकाळी 6:30 वाजता सामूहिक प्रार्थना व त्यानंतर रात्री 7 ते 10 वाजेपर्यंत श्री गुरुदेव सेवा प्रार्थना मंदिरात राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण शुकदास उद्धवराव गाडेकर महाराज, पाडसूड तालुका अकोट यांचा राष्ट्रीय कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला। MCN न्यूज मराठी करिता आकाश उमाळे, जामोद। शिवाजीचं जणू सर्वही पुण्याच राजाच्या नावाला भाऊसाहेब महाराज शब्द लागला नाही। इतिहास वाचा, अनेक राजे झाले। शिवाजी एकटाच राजा झाला काय? लय राजे झाले। अकबरही राजा झाला, बिरबलही राजा झाला। बिरबलही होता ना, सगळे राजेच होते, पण कोण्याच राजाच्या मागे महाराज शब्द लागला नाही। फक्त एकच राजा झाला की त्याच्या मागे महाराज हा शब्द लागला, छत्रपती शिवाजी। काय कारण? कारण काय? अरे मुस्लिम अजाकल्यांच्या सुभेदाराच्या सुनेला मायचा दर्जा देणारा एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज। याच्यात तुकाराम महाराज जर आले नसते तर छत्रपती शिवाजी महाराज घडू शकले नसते, आणि शिवाजी महाराज जर आले नसते तर एवढ्या मोठ्या संख्येनं बसता आला नसतं, मरेपर्यंत मोगलाचा मार खावा लागला असता। काय सांगू आता त्या संतांचे उपकार, निरंतर जागवे ते पुण्यवंत भावे घेता सज्जनाची दावे। कबीर महाराज आले, आधाला 11वा अध्याय, तुकाराम महाराज वाचून घेता ग्रामगीते। याच्यात सर्व माहिती। एकही मंडळी, एकही कार्यकर्ता असा असू नये की त्यांनी वाचलं नाही आहे। आता मी तरी बोलून राहिलोय, ग्रामगीतेतला आहे 22वा अध्याय, अंत्यसंस्कार ग्रामगीतेतला। काशीचे झाले कबीर महाराज, त्याचा फोटो घेतलाय।